सध्या श्रावण चालू आहे म्हणून मी गेली होती लाल पेरीने रोहिणीला घेऊन ओतूरला श्री कपर्तिकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर हे आहे ओतूर गाव आणि हे आहे गावाची वेश. तिकडनं बाहेर पडल्यानंतर ही यात्रा भरते. खूप छान छान लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकानं तिकडे असतात. खूप प्रचंड मोठे मोठे आकाशपाळणे तिकडे असतात. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर ही यात्रा भरते. आणि आमचा मूड गुळ होताच, परंतु आणखी मूडला गुळ करण्यासाठी आम्ही चहा घेतला आणि सुंदर अशा हिरव्यागार वातावरणामध्ये ही यात्रा भरते. रस्त्याच्या बाजूला खूप सारे दुकानं लागतात आणि खूप शेती आहे बाजूला. बघा हे माकडं कसे डुलत आहेत छान. वा, इकडचे पेढे फारच छान लागतात. यात्रेमधले कधीतरी खूपच आणखी छान लागतात. खूप छोटे छोटे असे दुकानं रस्त्याच्या बाजूने लागलेले. ओतूरला मी लहानपणी शिकायला होते तेव्हा मी यात्रेला यायचे. त्यामुळे ओतूरशी माझं जरा जास्त प्रेमाचं नातं आहे. पूर्वी ना इकडे कुस्तीचे आखाडे भरायचे. आता ह्यावेळेस ते मला दिसले नाही, मे बी ते बंद झाले असेल. पण पूर्वी इकडे कुस्ती व्हायची. असे मोकळं पटांगण होतं इकडे. थोडंसं पुढे गेलं की मंदिराचं मेन प्रवेशद्वार लागतं. गर्दी तर आम्हाला इतकी दिसत नव्हती, परंतु आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा बायकांची प्रचंड मोठी लाईन तिकडे लागलेली होती. मग मंदिराच्या बॅक साईडने दर्शनाचे पासेस पण अवेलेबल होते, परंतु आम्ही यावेळेस ठरवलं होतं की आपण पास नाही काढायचा, आपण लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायचं. मग आम्ही तसंच सरळ लाईनमध्ये जाण्यासाठी निघालो होतो. तिकडे पुढे समाधी मंदिर आहे. तर त्या समाधी मंदिराच्या बॅक साईडला लाईन लागली आहे. तिकडे दर्शन घेऊन आणि मग त्या मंदिराच्या बॅक साईडला आम्ही जॉईन होणार होतो. माझा गजरा सावरत सावरत आम्ही समाधी मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि त्या लाईनला लागलो. इकडे काय झालं होतं ना, एक आजोबा होते, त्यांनी 2-3 लाईन मी इथे एक लाईन केली होती आणि मागच्या बायका पुढे, पुढच्या बायका मागे असं झालं होतं. आणि प्रचंड बायका चिडल्या होत्या आजोबांवरती. आजोबांना बोलत बोलत त्या पुढे पुढे सरकत होत्या आणि छान म्हणजे मस्त खूपच गर्दी तिकडे होती बायकांची. आणि मागे जेंट्सची लाईन होती. पुरुष आपले विचार जेव्हा नंबर येईल तेव्हा थोडे पुढे सरकत होते, पण बायका आम्ही जगात भारी खूप साऱ्या गप्पा करत पुढे बायका जात होत्या. कुणी अभंग म्हणत होते, कुणी गाणी म्हणत होत्या. आणि ना तिथे मला एक आजी दिसल्या. त्यांनी ना इतकी सुंदर नथ घातली होती, इतक्या छान खूप गोड दिसत होत्या त्या. मग मी त्यांचा फोटो काढला आणि अशा प्रकारे आम्ही थोडंसं पुढे सरकत मेन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. तिकडे नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. खूप सुंदर फुलांची सजावट तिकडे होते. खूप चैतन्य वातावरण तिकडे होते. मोबाईल अलाउड नव्हता, पण चुकून माझ्या मोबाईलमध्ये ना एक व्हिडिओ शूट झाला आहे. सॉरी काका, त्यांनी मला मोबाईल बंद करायला लावला होता. तिकडे ना तांदळाच्या पिंडी बनवतात. खूप छान बघण्यासारख्या पिंडी असतात त्या. मग बाहेर दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या बाजूला 12 ज्योतिर्लिंगांचे जे छोटे छोटे मंदिर केले आहेत, म्हणजे पिंडी आहेत तिथे. सोमेश्वर, रामेश्वर, त्र्यंबकेश्वरच्या वगैरे अशा छान छान मंदिर आहेत छोटे छोटे. मग ते आम्ही दर्शन घेतलं आणि बॅक साईडला केळीचं प्रसाद वाटप चालू होतं. तिकडे केळी खाल्ली आणि पुन्हा यात्रेत गेलो. छान छान पैंजण तिकडे होते, गळ्यातले, कानातले. खूप भारी दुकान होते. आणि ना तिकडे ह्या बैलगाड्या पण छान होत्या. आरं खतरनाक म्हणत आम्ही पुढे जात होतो. मस्त गरम गरम जलेबी, गुडीशेव आणि भेळवरती ताव मारला. आणि मला तिकडे समोर ना म्हातारीचे केस दिसले. तो भैया म्हणाला की नाही व्हिडिओ मत निकालो. फिर भी मैंने व्हिडिओ निकाला. आणि तिथे फुगे मला खूप आवडतो खेळायला. पहिला नेम फसला, परत गण लोड केली आणि नेम अचूक झाली. असं करत करत आम्ही खूप मजा केली आणि शेवटी चहा पिलो. ओंगा पंडित खाल्ला. मला पोंगे खूप आवडतात आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. प्रत्येकाने जायला पाहिजे इकडे. खूप छान मंदिर आहे इकडे. ओम नमः शिवाय.